शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर मी सुरेश अकोलकर ॲग्रो इंडिया गुरुमधून सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो आज शेती जर करायची तर आज बैल कोणाकडे राहिलेला नाहीये, परंतु शेती आपल्याला करायची आहे ती मी कमी खर्चामध्ये आणि कमी खर्चामध्ये करत असताना आपले जे शेतीचे काम आहे ते सर्व कामं पण व्हायला पाहिजे अशा मशिनरी आज मार्केटमध्ये उपलब्ध झालेल्या आहे। त्याच्या किमती आणि त्याचा उपयोग हा अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाहीये। संपूर्ण त्याचा उपयोग कसा करायचा, त्याच्या किमती काय आहेत, त्याला गव्हर्नमेंट सबसिडी काय देतं, ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी एक्झिबिशन मध्ये आलो आहोत आणि त्या ठिकाणी स्वतः याचे मालक सुद्धा आहेत। तर त्यांच्याकडून पूर्ण माहिती आपण घेऊ। तर नमस्कार। नमस्कार। एकदा तुमचा संपूर्ण परिचय आणि तुम्ही काय काय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता ते पण सांगावं। माझं नाव कैलास ढगे। आपलं कैलास इंडस्ट्री नावानं कंपनी आहे बघा। छत्रपती संभाजीनगर पासून एक बीड रोड 25 किलोमीटर अंतरावरती आहे। ओके। आपल्याकडे बघा एक सगळ्या प्रकारचे पॉवर विडर आहे। आपल्याकडे 7 HP आहे, 9 HP आहे, 11 आहे, 12.5 आहे। आपण शेतीच्या हिशोबाने देतो। शेतकऱ्यांचं शेतामध्ये काय पीक असतं त्या हिशोबाने आपण त्यांना एक मशीन त्यांना आपण ते मशीन देतो। ओके। तर आता याच्यामध्ये बघा हा एक 11 HP चा मशीन आहे। बर। हा तर याच्यामध्ये आपलं हळद, अद्रक, ऊस वगैरे असेल तर हे पूर्ण याच्यामध्ये चालणार। याच्यामध्ये बॅक रोटरचं मशीन आहे हे। हा तुमच्या पाठीमागे रोटर असते प्रत्येक। तुम्ही समजा माती लावायची असेल तुम्हाला त्याचा रोटर लावला आपण तर तो दोन्ही साईडनं माती उकरून दोन्ही साईडनं लावणार। अद्रक असेल, हळद असेल किंवा ऊस असेल त्याला पूर्णपणे माती लावणार। बरोबर। त्याच्यानंतर मशागत साठी पण त्याला एक 2.5 फुटाचा रोटर येतो। हे जे रोटर आहेत हे 2.5 फुटाचे आणि मोठा पण लावता येतो का? मोठा पण लावता येतो, 4 फुटापर्यंत आपल्याला लावता येतो। त्याच्यानंतर आपला कापूस असेल तर कापूस, तूर, सोयाबीन वगैरे असेल त्याच्यानंतर आपण एक हायड्रोलिक वक्कर तयार केला बघा। तो वक्कर पण त्याला जॉईन करता येतो। हो, वक्कर पण याला लावता येतो आपल्याला। तो वक्कर असा आहे तुमची किती पण हार्ड जमीन असेल त्याला हायब्रेशन वगैरे येणार नाही आणि कापसामध्ये शेवटपर्यंत चालणार तो। त्याचे आपण जे वळण्यासाठी जे जागा लागते साईडना फक्त 1-2 फूट जागा लागते आणि दाब पूर्ण त्याच्यावरती आहे बघा। त्याचा जो दाब असतो ना तर हा जो दाब आहे बघा, आपण ज्यावेळेस आपल्याला वसन वगैरे काढायचं आहे वरती येणार आपण वसन काढणार त्याचा दाब द्यायचा आहे आपल्याला। आपल्याला किती दाब द्यायचा याच्यावरती एकदम तो सारखा चालणार। ओके। हा नंतर वरती घेतला आपण आपल्याला ज्यावेळेस वळाचा आहे समजा ब्रेक मारला मशीन एक जागेच वळणार आपले। ओके। हा याच्यामध्ये काय हा जो वक्कर आहे बघा, हा जो वक्कर आपण तयार केला आपल्याला तयार करणारे भारतात पहिले व्यक्ती आहे। पहिलं पॉवर विडर कोणी घेत नव्हतं कारण की त्याला हायब्रेशन होतं। बरोबर। हा नंतर आपण वक्कर काढल्यामुळे काय झालं हायब्रेशन नाही। याची क्षमता काय झाली एका दिवसामध्ये हा 10 एकर वावर उकळू शकतो। 10 एकर 1 एकर साठी याला फक्त एक अर्धा लिटर जेल लागतं। ओनली अर्धा लिटर आणि चालायला पण कोणी चालू शकतो, लेडीज पण चालू शकते कारण याला त्रास नाही झाला हा कारण हे बैल सारखं चालणार। बरोबर। हा रोटर जो असतो तो फिरतोय ना त्याला तो त्रास असतो पण हा एकदम सॉफ्ट चालतो। बर। त्याच्यानंतर वखरच आपण पूर्ण लेदर कटिंग आहे बघा। याची जी कटिंग आहे पूर्ण लेदर कटिंग आहे। या वखराला आपण प्रत्येक ठिकाणी एक हाडबुश यूज केला बघा। इथं बुश लावला, इथं बुश आहे, इथं बुश आहे। का लावला आपण की आपला वक्कर हा जो आहे तर हा थोडा पण हालत नाही। हा जो हालतो टायरापासून हालतो बघा। पूर्ण असं काही गाळा वगैरे नाही, फिटिंग जबरदस्त आहे कारण याला पुढे चालून गाळा पडू नये म्हणून आपण याला प्रत्येक ठिकाणी हाडबुश यूज केला। याचं आयुष्य वाढणार आणि हेच आपल्याला शेतकऱ्याला सर्व्हिस देणार खूप दिवस। तर आपल्याकडं आता किती HP पासून किती HP मध्ये उपलब्ध आहेत? आता माझ्याकडं बघा 7 HP डिझेल आहे, एक 7 HP चा आहे, 10 आहे, 9 पण आहे, 9 HP हा पण एक 9 हा बॅक रोटर मध्ये आहे। ओके। याला पाठीमाग पण बॅक रोटर लागलं जाणार। वक्कर येणार, हे 2 लोखंड चाक येणार, हे 4 फूट रोटर, 4 फुटे रोटर आणि हे 2.5 फुटाचा हा माती लावायचा। ओके। सेम तसं 12.5 HP ला पण एवढंच अवजार येणार। त्याच्यानंतर 11 HP ला पण सेम येणार। आपले डिझेलच आहे ना, पेट्रोल नाही? पूर्ण डिझेल आहे। आता ती एक ट्रॉली पण आपल्याला दिसते। ट्रॉलीची साधारण काय प्राइस आहे? ट्रॉली एक समजा 31,000 पर्यंत आहे आणि कॅपॅसिटी एक टनची आहे म्हणजे 10 क्विंटलची कॅपॅसिटी आहे। क्विंटल पर्यंत आणि त्याला ब्रेक पण आहे। ओके। ब्रेक पण आहे। हो ठीक आहे। म्हणजे जवळजवळ शेतीसाठी ट्रॅक्टरवर, मोठ्या ट्रॅक्टरवर जे अवजारे आपण वापरू शकतो ते पूर्णपणे अवेलेबल आहे। एकंदरीत त्याच्या किमती काय, किमती पण एक वेळेस सांगाव्यात आपण। आता बघा आपण हे 9 HP चं कधी बॅक रोटर मध्ये घेतलं त्याचा एक गिअरबॉक्स तिकडे काढेल आता त्याचा तिकडे आहे
तर साधारण हे समजा 1,52,000 मध्ये जाणार सेल्फ स्टार्ट मध्ये मशीन. बर दिवस फॉरवर्ड रोटर आहे त्याचा हा आणि खूप हायस्ट क्वालिटीचं आहे. याचं इंजनचं एक थीम सुद्धा ऑइल लीक होणार नाही असं मशीन आहे. बर याच्यात आपण थोडं मिडियम घेतलं तर त्याचे रेट कमी आहे. हा त्याच्यानंतर आपण 12.5 HP कधी घेतला हा हा थोडा त्याच्यापेक्षा खूप हेवी आहे. तो पण पूर्ण एवढ्या अवजारा सोबत कधी घेतला आपण सगळं तर तो 1,75,000 मध्ये जाणार. बर 11 HP घेतला तर 1,68,000 मध्ये जाणार. मग त्याच्यानंतर आपण हा कधी घेतला तर हा 55,000चा आहे. वखरा सहित हा 77,000 मध्ये येणार. वखर लोकांच्या पाच सोबत आणि पेट्रोल आहे. समजा पेट्रोलला वखर नाही चालत फक्त ज्यांना रोटर चालत ते घेऊ शकतात. याला गव्हर्नमेंट सबसिडी किती आहे? हा एक 50% आहे. 50% याला 50% सबसिडी आहे. हो, हो. बरोबर. तर शेवटचा एक प्रश्न, आता बरेच शेतकरी आपले ज्यावेळेस व्हिडिओ बघतील हो, हो. तर त्यावेळेस इन्फॉर्मेशन ऍडिशनल लागेल तर तुमचा नंबर एकदा शेअर करा आणि कुठं आहे तो ऍड्रेस पण एकदा शेअर करा. हो तर आपला जो ऍड्रेस आहे आपला छत्रपती संभाजीनगर पासून बीड रोड एक सोलापूर हवे ओके. एक तिथून 25 किलोमीटर वरती आहे. तिथं माझं खोडेगाव म्हणून गाव आहे. तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगरच आहे. ओके. तुमचा number माझा पण share कॉन्टॅक्ट नंबर 8208 88 75 78 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ओके. तर शेतकरी मित्रांनो, शेती उपयोगी जवळजवळ सर्व अवजारे आणि पॉवर विडर या ठिकाणी उपलब्ध आहे. खूप चांगल्या मशिनरीज क्वालिटीमध्ये दिलेल्या आहेत. तुम्हाला जर पाहिजे असतील तर नक्की त्यांच्याशी संपर्क साधू शकता. कुठला प्रश्न असेल, अडचण असेल तर कमेंट सुद्धा तुम्ही मित्रांनो करू शकता. आपण यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम तिन्हीकडे पण अवेलेबल आहोत. त्यामुळे नक्की त्यांच्याशी एक वेळ संपर्क साधा. त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला जी माहिती दिली आपल्या ॲग्रो इंडिया गुरुच्या सर्व शेतकऱ्यांना, त्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.